पुण्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर दोन्ही पॅनल प्रमुखांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले। तसेच अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलची धोरणे पटल्याने अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीतील उमेदवार संजय गायकवाड यांनी निवडणुकीतून रिंगणातून अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलमधील सागर अशोक काळभोर यांना आपला जाहीर असा पाठिंबा दिला। संजय गायकवाड यांनी दिलेल्या पाठिंब्यावरून असे दिसते की अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनल मधील उमेदवार हा कारखाना पुन्हा जोमाने चालू करतील। या पूर्ण गोष्टीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हनुमंत सुरवसे यांनी। पाहूयात। आपण पाहता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज, मी हनुमंत सुरवसे। आज आपण आलो आहोत पुण्यातील तीर्थक्षेत्र थेऊर या ठिकाणी। तर या ठिकाणी आपण बघत आहात की यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका जवळजवळ 13 वर्षानंतर आज ह्या निवडणुका हवेली तालुक्यामध्ये लागलेल्या दिसत आहेत। तर ह्या कारखाना 13 वर्षापासून जवळजवळ बंद पडलेल्या अवस्थेमध्ये होता। तर ह्या ठिकाणी आता आपण ह्या निवडणुकीमध्ये 2 पॅनल या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसतात। या ठिकाणी अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनल आणि दुसरा म्हणजे अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनल। ह्या पॅनलमधून दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी हवेली तालुक्यामध्ये हा कारखाना सुरू करण्यासाठी जोरात प्रयत्न चालू केलेले दिसत आहेत। या ठिकाणी दोन्ही पॅनलच्या प्रचारात समारंभ 2 दिवसापूर्वी प्रचार समारंभ झाला। तर या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होण्याच्या अगोदरच या ठिकाणी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार जे संजय गायकवाड जे आहेत यांनी त्या ठिकाणी अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलचे उमेदवार सागर अशोक काळभोर यांना त्या ठिकाणी त्यांनी पाठिंबा आपला दिलेला आहे आणि त्यांनी सागर अशोक काळभोर यांना पाठिंबा देऊन या पूर्ण कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणामधून त्यांनी त्या ठिकाणी माघार घेतलेली आपल्याला दिसत आहे। तर ज्यावेळी आपण संजय गायकवाड यांना आपण विचारलं असता की तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊन सागर काळभोर यांना का पाठिंबा दिला, तर त्यांनी यावेळी असं बोलताना स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलच्या ज्या पॅनल प्रमुखांच्या आहेत आणि उमेदवारांची जे काही त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीच्या दरम्यान जी काही धोरणे आखली होती ती धोरणे त्यांना पूर्णपणे ही धोरणे त्यांना पटली आणि त्या धोरणे पटल्यानंतर त्यांनी आपल्या निवडणुकीतूनच माघार घेऊन त्यांनी आपला पाठिंबा सागर काळभोर यांना दिलेला आहे। तर या ठिकाणी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार संजय गायकवाड यांनी पाठिंबा काढून जो सहकार पॅनलचे रयत सहकारी पॅनलचे उमेदवार सागर काळभोर यांना आपला पाठिंबा दिला। तर या ठिकाणून असंच दिसतंय की अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे जे उमेदवार होते त्या उमेदवारांमध्येच कुठेतरी हा अविश्वास तयार झालेला दिसतोय आणि अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलची त्या ठिकाणी संजय गायकवाड यांनी पाठिंबा दिल्यामुळे पूर्णपणे पाठबळ त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे। आणि ज्यावेळी माधव काळभोर यांनी बोलतानाही सांगितलं की हा कारखाना निवडणूक झाल्यानंतर जर रयत सहकार पॅनल जर त्या ठिकाणी निवडणूक जिंकला तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की दीड वर्षात आम्ही हा पूर्ण साखर कारखाना पुन्हा नव्याने सुरू करणार आहे। आणि त्या ठिकाणी सर्व सभासदांचा जर आपण आढावा घेतला तर सभासदही असं सांगताना दिसतात की त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे जे जुने जाणते मंडळी आहेत त्या जुन्या जाणत्या मंडळींना आम्ही या ठिकाणी अनुभवी मंडळी आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या हातात कारखाना देऊन जसा लवकरात कारखाना कसा लवकरात लवकर सुरू करता येईल या ठिकाणी आम्ही लक्षला ठेवणार आहे। तर या ठिकाणी ह्या सभासदांचा जो कारखान्याच्या सभासदांचा विश्वास बघता तर त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल या ठिकाणी कुठेतरी निवडणुकीच्या रिंगणामधून या ठिकाणी कुठेतरी आघाडीवर दिसतोय। पाहूया आता या ठिकाणी येणाऱ्या 9 तारखेला हा कारखान्याच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस आहे। या ठिकाणी 9 तारखेनंतर 10 तारखेला कारखान्याचा निकाल जाहीर करणार आहे। तर या ठिकाणी 10 तारखेला कोण बाजी मारते हे आपण महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रेक्षकांना आपण दाखवत राहू। आपण पाहत राहा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज, मी हनुमंत सुरवसे, हवेली, पुणे। या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या होणाऱ्या निमित्तानं आपण या ठिकाणी 3 महत्त्वाची अशी पत्रकार परिषद या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। सर्वात प्रथम आपण या ठिकाणी गणपतीच्या चरणी वंदन करूया। या तालुक्याचे भाग्यविधाते या कारखान्याचे निर्माते अण्णासाहेब मगर यांच्या स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करून आजची या पत्रकार परिषदेने मला अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आपल्या पत्रकार बांधवांना, प्रिंट मीडियाला आणि इलेक्ट्रिक मीडियाला या ठिकाणी घोषित करायचा। या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगोदर याच तालुक्यामधल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या महत्त्वपूर्ण संस्थांच्या निवडणुका पार पडल्या।
आणि या संस्थांच्या निवडणुकामध्ये हवेली तालुक्यातल्या मान्यवरांनी किंवा जिल्ह्यातल्या मान्यवरांनी संस्थेविषयी घेतलेल्या निवडणुकीच्या भूमिका ह्या प्रामुख्याने या निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या ठरल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी मला इथं पत्रकार परिषद घेऊन मला आपल्याला सांगावायचा आहे. सर्वात प्रथम या ठिकाणी मी संजय सोपानराव गायकवाड, मुंढवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा चेअरमन आणि आताच्या मतदारसंघात मतदार यादीमधला त्या संस्थेचा मतदार प्रतिनिधी म्हणून आपणास माहिती सूचित करीत आहे. या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मी संस्था ब वर्ग या गटातनं माझा फॉर्म भरलेला होता आणि या ब वर्ग गटामधनं निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे माघारी घेण्याचा दिनांक 27/2/2024 हा होता. काल दुपारी 3 वाजेपर्यंत मी माझा फॉर्म भरण्याच्या पार्श्वभूमीला असं महत्व दिलं होतं की माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला या ठिकाणी यशवंत सहकारी साखर कारखान्यावर काम करण्याची संधी मिळेल. परंतु या कारखान्यामध्ये ज्या मान्यवरांनी सहभाग घेतला त्यामध्ये कैलासवासी अशोकराव काशीनाथ काळभोर हे यांचा सर्व महत्वपूर्ण सहभाग या कारखान्याच्या प्रक्रियेत होता याचे उल्लेख आपल्याला मला या ठिकाणी करायचे आहेत. याच्याचबरोबर तालुक्यातली ही जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रकाशप्पा मस्के, दिलीपदादा काळभोर आहेत, माधवांना काळभोर आहेत, इतर सर्व मान्यवर की आज जी या पॅनलमध्ये उमेदवार म्हणून आहेत, कैलासवासी शिवाजीराव फुले, नाना फुले यांचे चिरंजीव राजीव पाटील फुले या मतदान प्रक्रियेमध्ये गट नंबर 4 मधून सहभागी आहेत. या ठिकाणी माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत समन्वयाअभावी त्या ठिकाणी विड्रॉल देणं वेळेमध्ये मला प्राप्त झालं नाही आणि नंतर नेते मंडळींची ज्यावेळेस समन्वय झाला त्यावेळेस मला 2 पॅनलमध्ये असलेल्या पॅनलमधली त्या ठिकाणची पार्श्वभूमी समजली आणि त्यामुळे मला माझ्या या ठिकाणी हा निर्णय घेणे क्रमप्राप्त आणि योग्य असं वाटलं आणि त्यामुळे मी हा निर्णय या ठिकाणी घेत आहे. या निर्णयामध्ये विशेषतः मी फॉर्म भरला होता किंवा चिन्ह वाटपाचा जरी आजचा दिवस असला तरी या निवडणुकीमध्ये मी माझी सशर्त अशी माघारी घेत असून प्रक्रियेतून माघारी घेत असून माझा ब वर्गामध्ये असलेल्या दुसरे उमेदवार श्री सागर अशोकराव काळभोर यांना मी हा माझा पाठिंबा व्यक्त करीत आहे. हा पाठिंबा देत असताना मी ब वर्ग मतदारसंघामध्ये असलेल्या सर्व मतदार प्रतिनिधींना अशी आव्हान आणि कळकळीची विनंती करतो की त्यांनी जरी तांत्रिक पद्धतीनं बॅलेट पेपरवर माझं नाव त्या ठिकाणी प्रसिद्ध झालं किंवा होईल हे आज मला तांत्रिक माहिती नाही, परंतु जरी आलं तरी त्यांनी कुठल्याही प्रकारच्या माझ्या नावाच्या चिन्हापुढे मतदान करू नये आणि ते मतदान सागर काळभोर यांच्या किटली या चिन्हावर आपण मतदान करून त्या ठिकाणी त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा असं आव्हान आणि विनंती मी सर्व मतदारांना करतो. या प्रक्रियेमध्ये मला ज्या ज्या नेते मंडळींनी सहकार्य दिलं, समन्वय दिला, हे केलं किंवा इतर मतदारांनी मला मदत केली, माझे सूचक असतील, अनुमोदक असतील किंवा इतर मतदार बंधू भगिनी असेल, त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि यापुढे कारखान्याच्या होणाऱ्या कारभारामध्ये मनापासून सहभागी होऊन पुन्हा कारखाना उचित अवस्थेत आणून सहकारामध्ये एक चांगली संस्था कशी चालेल असा नेटाने या ठिकाणी प्रयत्न करतो. हा आज मी ज्या उमेदवाराला बळकटातल्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे ते श्री सागर अशोकराव काळभोर, अण्णासाहेब मगर, रयत सहकार पॅनल या ब वर्ग गटातले ते उमेदवार आहेत आणि संपूर्ण अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलच्या उमेदवारांना देखील मी माझा पाठिंबा त्या ठिकाणी पॅनलला जाहीर करत आहे. त्यामुळं तसाही आपण नोंद घ्यावी आणि संपूर्ण रयत सहकार पॅनलच्या इथून पुढे होणाऱ्या प्रचार कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन की दोन्ही त्या पद्धतीनं
प्रचार एकत्र आपण करण्याचा मानस केलेला आहे, करणार आहोत आणि पुढील प्रक्रिया चालू ठेवू. एवढे बोलून मी माझे शब्द थांबवतो. बाकी काही आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.